हे गाईज कशा आहात सर्व? मजेत ना? कशा चाललंय सुट्ट्या? नक्कीच चांगल्या चालू असतील. तर आता जो आहे ठीक आहे, सुट्ट्या खूप साऱ्या झाल्या, गावाकडे एन्जॉय पण केला तुम्ही. आता आपण जास्त दिवस वेट नाही करू शकत, म्हणून आता आपण लेक्चर स्टार्ट करतोय डिजिटल माध्यमातून. तर बघा, आपण जो आहे सुरुवातीला मागच्या म्हणजे सिलेबस बदलण्याच्या अगोदर काही चॅप्टर्स आपण बघितले होते. सर्क्युलेशन असेल, त्याचबरोबर ह्युमन हेल्थ अँड डिसीज असेल, हे चॅप्टर आपण बघितले होते. ते चॅप्टर आपले झाले, ते चॅप्टर आपल्या सिलेबसला सुद्धा आलेले आहेत. म्हणजे ते जे आपण चॅप्टर घेतले ते आपलं सक्सेसफुली झालं. आता त्या चॅप्टर मध्ये काही इन्क्लुडिंग पॉइंट्स असतील जे नवीन सिलेबस मध्ये ऍड झाले, ते आपण नव्याने परत एकदा बघणारच आहोत. आता आपण सध्या नवीन चॅप्टर सुरुवात करतोय. चला तर मग बघूया. आपला सब्जेक्ट आहे बायोलॉजी. विसरले तर नाही? ठीक आहे, आपला सब्जेक्ट आहे बायोलॉजी. याच्यामध्ये जो आहे आपण चॅप्टर नंबर 9 नंबरचा चॅप्टर बघतोय, कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन. बघा, आता याच्यामध्ये जो आहे समोर काही नोट्स दिलेल्या आहेत. सर्वात अगोदर जो आहे तुम्ही जो व्हिडिओ आहे, व्हिडिओ पॉज करू शकता. पॉज करून जो आहे हे सर्वात अगोदर लिहून घ्या, म्हणजे मला नंतर एक्सप्लेन करायला सोपं होईल. व्हिडिओ जो आहे व्हिडिओ पॉज करा आणि हे सर्व व्यवस्थित अगोदर नोट डाऊन करून घ्या. ओके, झालंय? बघा, आता आपल्याला जो आहे कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन या चॅप्टर बद्दल बघायचंय. सर्वात फर्स्ट बघा, कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन हा चॅप्टर तुम्हाला 9वीला असताना झाला होता. 9th असताना जो आहे कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन चॅप्टर होता. त्याच्यामध्ये बघा, कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन म्हणजे काय, ज्याला आपण म्हणतो नियंत्रण आणि समन्वय. काय आहे? नियंत्रण आणि समन्वय. कंट्रोल म्हणजे नियंत्रण आणि कोऑर्डिनेशन म्हणजे समन्वय. जसे की बघा, आपल्या शरीरामध्ये जो आहे, आपल्या शरीरामध्ये आपल्या बॉडीचे पार्ट्स असतील, आपल्या बॉडीच्या सेल्स असतील, टिश्यू असतील, ऑर्गन असतील, हे प्रत्येक एक जण जो आहे त्याचं काम व्यवस्थितरित्या करत असतं. जसं की एखादा फॉर एक्झाम्पल तुम्ही बँकमध्ये गेले, बँकमध्ये जर गेले तर बँकेमध्ये काय असतं, एक बँक मॅनेजर असतो. तो बँक मॅनेजर पूर्ण बँक मध्ये असणारे जे कर्मचारी आहेत त्यांच्यावरती कंट्रोल करण्याचं काम करतो. म्हणजे एक प्रकारचा एक बॉस असतो. तो बॉस जो आहे सर्व जे मेंबर्स असतात त्यांच्यावरती कंट्रोल करत असतो, कशा पद्धतीने काम करताय. ओके, तशाच पद्धतीने जो आहे आपल्या शरीरामध्ये सुद्धा आपल्या शरीराचा एक बॉस असतो, तो म्हणजे आहे ब्रेन. आणि ब्रेन आपल्या शरीरावरती कंट्रोल करत असतो. म्हणजे आपल्याला या चॅप्टर मध्ये काय बघायचं आहे, कंट्रोल. बॉडीवरती कंट्रोल कशा पद्धतीचं असतं, कोण कंट्रोल करत असतो, त्याबद्दल आपल्याला या चॅप्टर मध्ये बघायचं आहे. त्याचबरोबर कोऑर्डिनेशन म्हणजे काय, कोऑर्डिनेशन म्हणजे ज्याला आपण म्हणतो समन्वय. समन्वय म्हणजे काय, द लिंक बिटवीन प्लांट अँड अॅनिमल्स. अॅनिमल्स आणि प्लांट यांच्यामध्ये असणारी एक लिंक, त्याला आपण कोऑर्डिनेशन म्हणतो. त्याचबरोबर बघा, आता आपल्या शरीरामध्ये जो आहे, आपल्या शरीरातील प्रत्येक एक पार्टची वाढ होते. जसं फॉर एक्झाम्पल आपले हात आहे, दोन्ही हातांची वाढ होते, दोन्ही पायांची वाढ होते. कशी होते रे वाढ? कशामुळे होते? यस, हार्मोन्समुळे होते. या हार्मोन्समुळे वाढ होते. बट ही जी वाढ होते ही कशी आहे, लिनियर आहे, म्हणजे एक रेषीय वाढ होते, सारखी वाढ होते. बघा, दोन्ही हातांची जी वाढ आहे ती कशी आहे, सारखी झालेली आहे. एक हात लांब किंवा एक हात पुढे आहे का? आहे कोणाचा? बघा, चेक करून घ्या, आहे का? नाही ना? त्याचबरोबर जसे की आपल्या पायांची वाढ आहे, पायांची वाढ कशी आहे, सारखी आहे. दोन्ही पण पायांची वाढ कशी झाली आहे, सारखी होती. कशामुळे? ही जी सारखी डेव्हलपमेंट होती आपल्या शरीरामध्ये, ही कशामुळे? कारण की आपल्या बॉडीमध्ये कोऑर्डिनेशन आहे त्यामुळे. बघा, जसं की आपल्या शरीरामध्येच नाही तर दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा कोऑर्डिनेशन खूप महत्वाचं असतं. कोऑर्डिनेशन मुळे जो आहे आपल्या बॉडीची वाढ होते आणि त्याचमुळे आपला ब्रेन आपल्या बॉडीवरती कंट्रोल करू शकतो. ओके, तर हे झालं कोऑर्डिनेशन बद्दल, समन्वय बद्दल. कोऑर्डिनेशन म्हणजे समजलं,
म्हणजे आपल्या शरीरामध्ये जर एखाद्या अवयवाची वाढ होती, म्हणजे बघा जसं की फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगितलं दोन्ही हातांची वाढ होते, लांबी कशी दोन्ही हातांची सारखी आहे. कशामुळे? कारण की ह्या हाताच्या सेल आणि ह्या हाताच्या सेल या दोघांमध्ये एक प्रकारचं ज्यावेळेस डेव्हलपमेंट होणार त्यावेळेस त्यांच्यामध्ये काय होतं, कोऑर्डिनेशन होतं आणि त्या कोऑर्डिनेशन मुळे काय होतं असं त्यांची जी वाढ आहे ती वाढ सारख्या पद्धतीने होते. ओके, तर हे झालं कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन. आता शॉर्ट मध्ये तुम्हाला सांगतो की आपल्याला या चॅप्टर मध्ये काय शिकायचं आहे. आपल्याला या चॅप्टर मध्ये जो आहे जसं की ब्रेन बद्दल पूर्णपणे स्टडी करायची आहे. ब्रेन कशा पद्धतीचा असतो, ब्रेन कुठे असतो, कुठे असतो रे मग ब्रेन, मेंदू कुठे असतो, गुडघ्या, बरोबर ना. काही जणांचा असतो, ठीक आहे, तिथं असतो का, नाही. ब्रेन जो आहे आपल्या क्रॅनियम मध्ये सर्वायकल कॅव्हिटी मध्ये ब्रेन असतो. ओके, तर आपल्याला या ब्रेन बद्दल शिकायचं आहे. त्याचबरोबर हा ब्रेन आपल्या शरीरावरती कसं कंट्रोल करतो, ब्रेन काय काम करतो, या सर्व गोष्टी, ब्रेन असेल त्याचे टाइप्स असेल त्याचे पार्ट्स असतील, त्याचबरोबर स्पायनल कॉर्ड असेल, आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या नर्व सेल्स असतील, या सर्व गोष्टींचा अभ्यास आपल्याला या चॅप्टर मध्ये करायचा आहे. एवढंच नाही तर कोऑर्डिनेशन, त्याचबरोबर आपल्या या चॅप्टर मध्ये हार्मोन्स बद्दल शिकायचं आहे. हार्मोन्स, संप्रेरक ज्याला आपण म्हणत असतो, वेगवेगळ्या प्रकारच्या हार्मोन्स, त्याचबरोबर आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या ज्या एंडोक्राइन एक्झोक्राइन ग्लँड्स आहे त्या ग्लँड्स बद्दल आपल्याला या चॅप्टर मध्ये शिकायचं आहे. म्हणजे आपल्या शरीरामध्ये तयार होणारे हार्मोन्स, त्या ग्लँडची स्टडी आपल्याला या चॅप्टर मध्ये करायची आहे. ओके, एवढं लक्षात राहील सर्वांच्या की आपल्याला या चॅप्टर मध्ये काय शिकायचं आहे, ब्रेन बद्दल. ओके, ब्रेनच्या टाइप्स बद्दल, ब्रेनच्या फंक्शन्स बद्दल सर्व काही गोष्टी या चॅप्टर मध्ये आपल्याला शिकायच्या. खूप म्हणजे खूप इंटरेस्टिंग चॅप्टर आहे. व्यवस्थित लक्ष देणार तर जसं की दैनंदिन जीवनामध्ये तसं तर हा सिलेबस मध्ये यूज होणार आहे. ओके, तुम्हाला समोर भविष्यामध्ये मेडिकल फील्डला जो आहे हा इम्पॉर्टंट चॅप्टर आहेच आहे. त्याचबरोबर तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा हा महत्वाचा चॅप्टर ठरणार आहे. याच्या मार्फत यामध्ये ज्या ब्रेनच्या इन्फॉर्मेशन आपल्याला मिळणार आहे त्या तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा उपयोगात पडणार आहे. म्हणून खूप इंटरेस्टिंग, खूप चांगला चॅप्टर आहे. ठीक, तर आपण सुरुवात करूया. बघा, सर्वात जो आहे कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन मध्ये सर्वात अगोदर आपल्याला बघायचंय ह्यूमन नर्वस सिस्टम. कशाबद्दल बघायचं आहे, ह्यूमन नर्वस सिस्टम, म्हणजे ज्याला आपण म्हणतो मानवी चेता संस्था. जी चेता संस्था आहे. बघा, आता 9वीला असताना जो आहे तुम्ही चेतापेशी बद्दल शिकले. चेतापेशी कशा पद्धतीच्या असतात, ओके, त्या कशा पद्धतीने काम करत असतात. म्हणजे बघा, जसं की आपल्या शरीरामध्ये, पूर्ण शरीरामध्ये नर्वस सिस्टमचं जाळं असतं. कुठं असतं, शरीरामध्ये, शरीरावरती नाही, इकडे तिकडे नका बघू. आपल्या शरीरामध्ये जो आहे नर्वस सिस्टमचं जाळं असतं पूर्ण शरीरामध्ये. बघा, फॉर एक्झाम्पल तुम्ही घरी बसते आणि एखादा मच्छर आला आणि तुम्हाला चावलं, काय करता रे तुम्ही, मच्छर चावल्यानंतर काय करता, हळद कुंकू वाहता, त्याची पूजा करता, असं करता का, नाही ना. नाही, आपण काय करतो, जर मच्छर चावलं तर त्याला काय करतो, मारतो, मर्डर करता, हो ना, सांगावं लागेल पोलिसांना. बघा, मच्छर चावलं आपण त्याला लगेच काय करतो, मारतो. का, कारण की ज्यावेळेस आपल्याला मॉस्किटो बाईट करतोय त्यावेळेस तिथून त्या ठिकाणी असणाऱ्या नर्व सेल तिथून मेसेज कॅरी करताय कुठपर्यंत, ब्रेन पर्यंत. आणि ब्रेन त्या ठिकाणी आपल्याला ऑर्डर देतोय की काय झालं, काहीतरी चावलंय, त्याला हक्कल म्हणून ब्रेन आपल्याला ऑर्डर देतो. म्हणजे याच्यावरती ब्रेन कंट्रोल करतो. कोणाच्या मदतीने, नर्वस सिस्टमच्या मदतीने. ओके, म्हणजे नर्व सेल या अशा पद्धतीचं काम करत असतात. त्याचबरोबर का अजून एक एक्झाम्पल बघायचं झालं, फॉर एक्झाम्पल जसं की मुली घरामध्ये स्वयंपाक करत असतात. काही मुलं पण करतात, लग्नानंतर करतात ना, काय मला काय अनुभव आहे. बघा, तर आता एखादे काही मुली आहेत त्या घरामध्ये स्वयंपाक करत असतात. स्वयंपाक करत असताना जो आहे, फॉर एक्झाम्पल त्या चपात्या करताय, पोळ्या. तर पोळ्या करत असताना तवा गरम झाला. आता
जर प्रॉपरली लक्ष जिथं पोळ्या चालू आहे तिथं असेल तर असं होणार नाही. काही जणांचं लक्ष असतं इकडे पोळ्या लागणं चालू असतं पण तिकडे सिरियल चालू असतं तिकडे बघणं चालू असतं. कभी सास भी कभी बहू थी तिकडे लक्ष द्यायचं इकडे लक्ष द्यायचं. ओके आता याच्यामध्ये जो आहे ज्यावेळेस तुम्ही एखादी मुलगी आहे पोळी टाकते आणि तिचं लक्ष त्या ठिकाणी प्रॉपरली नाहीये आणि पोळी टाकण्याच्या ऐवजी तिने काय केलं तवा जो आहे तवा गॅसवरती ठेवलाय तवा गरम झालेला आहे पोळी तिची लाटून झाली तिने पोळी ह्या हातात घेतली तव्यावरती हा हात ठेवला काय होईल रे चटका बसेल बरोबर की नाही हाताला काय होईल चटका बसेल. बघा आता ज्यावेळेस आपल्याला चटका बसतोय काय होतं रे चटका बसल्यानंतर लगेच आपण काय करतो इन्स्टंटली हात बाजूला घेतो की नाही. फॉर एक्झाम्पल एखादा तवा आहे तवा गरम झालेला तवा आहे त्याच्यावरती आपला हात पडला आपण लगेच काय करतो हात बाजूला घेतो का कारण की आपल्याला काय काय बसतोय चटका बसतोय. या ठिकाणी ज्यावेळेस चटका बसतोय त्यावेळेस आपल्या शरीरामध्ये कुठली ऍक्टिव्हिटी होती माहिती तुम्हाला काय होतं एक्झॅक्टली का तुम्ही हात पाठीमागे घेता तर त्या ठिकाणी जो आहे नर्व सेल काम करतात. कोण काम करतं नर्व सेल. कशा पद्धतीने बघा ज्यावेळेस चटका बसतोय त्यावेळेस त्या ठिकाणी ज्या ठिकाणी चटका बसतोय तिथून नर्व सेल काय करतात मेसेज पाठवतात कोणापर्यंत ब्रेन पर्यंत आणि स्पायनल कॉर्ड पर्यंत. ज्यावेळेस हा मेसेज तिथपर्यंत जातो मेसेज तिथपर्यंत गेल्यानंतर तिथून परत मेसेज रिप्लाय येत असतो. जे मेसेज पाठवल्यानंतर रिप्लाय मेसेज पाठवता ना आता बंद करा इकडे लक्ष द्या. बघा आता यामध्ये जो आहे चटका बसल्यानंतर इथून जो आहे नर्व सेल मेसेज पाठवतात कशापर्यंत ब्रेन पर्यंत आणि स्पायनल कॉर्ड पर्यंत. नंतर जो आहे ब्रेन त्या ठिकाणी सांगतो की काहीतरी गरम बसतोय त्याच्यावरती हात पडलाय आणि तुला काय बसतोय चटका बसतोय तर हात काय कर बाजूला कर. मग जो आहे आपण काय करतो हात बाजूला घेतो म्हणजे ब्रेन हाताला काय करतो ऑर्डर देतो बाजूला घेण्याची का कारण की त्या ठिकाणी चटका बसतोय. म्हणजे ही जी ऍक्टिव्हिटी होती ही जी पूर्ण क्रिया होती किती वेळात होते रे चटका बसल्याच्या नंतर जर एखादी गरम वस्तू आहे त्याच्यावरती हात ठेवल्यानंतर आपला हात तसाच असतो मग हळूहळू 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 मेसेज जातो मग ब्रेन विचार करतो काय करावं बरं आता काय करणार असं होतं का नाही. इन्स्टंटली ज्यावेळेस आपल्याला चटका बसतो लगेच आपण हात बाजूला घेतो म्हणजे एवढा फास्ट काम होत असतं. हे काम कोण करतात नर्वस सिस्टीम करत असते. ओके तर या नर्वस सिस्टीम बद्दल आपल्याला आता बघायचं आहे म्हणजे मानवी चेता संस्था काय. बघा सर्वात जो आहे जी ह्युमन नर्वस सिस्टम आहे या नर्वस सिस्टमचे 3 प्रकार पडतात. त्यामध्ये पहिला आहे CNS नववीला शिकले नववीला झालंय तुमचं सायन्स मध्ये. ओके सर्वात फर्स्ट CNS त्यानंतर PNS आणि तिसरा टाइप असतो ANS. CNS म्हणजे सेंट्रल नर्वस सिस्टीम PNS म्हणजे पेरिफेरल नर्वस सिस्टीम आणि ANS म्हणजे ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम. तर असे टोटल 3 प्रकार पडतात नर्वस सिस्टमचे. ओके CNS PNS आणि ANS हे पूर्ण तिन्ही प्रकार आपल्याला इन डिटेल डीप मध्ये बघायचे आहे. सर्वात फर्स्ट आपण जो आहे नर्वस सिस्टमचे 3 टाइप्स तर बघणार आहोत बट त्याच अगोदर आपल्याला नर्वस सिस्टमचे फंक्शन बघायचे की नर्वस सिस्टम एक्झॅक्टली आपल्या शरीरामध्ये काय काम करत असते. नर्वस सिस्टमचे फंक्शन काय काम करते रे नर्वस सिस्टम झोपा घेण्याचं काम करते बरोबर तुमच्यासारखं नाही. मग काय काम करते नर्वस सिस्टम पबजी खेळते नाही काय काम करते बघा नर्वस सिस्टम जो आहे नर्वस सिस्टमचा सर्वात पहिलं फंक्शन कंट्रोल बॉडी फंक्शन. सर्वात पहिलं फंक्शन कुठलं आहे कंट्रोल बॉडी फंक्शन म्हणजे आपल्या बॉडीचे जे वेगवेगळे फंक्शन्स आहेत त्या फंक्शन्सला कंट्रोल करण्याचं काम नर्वस सिस्टीम करत असते. मग आपल्या शरीरामध्ये ज्या वेगवेगळ्या क्रिया होत असतात ज्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी होतात या सर्व ऍक्टिव्हिटी कंट्रोल करण्याचं काम कोण करतंय नर्वस सिस्टीम करते. म्हणजे तुम्ही बाईक चालवताय गाडी चालवत असताना जो आहे तुमचं पूर्ण कॉन्सन्ट्रेशन त्या ठिकाणी आहे म्हणजे त्या ठिकाणी चालवत असताना रेस केव्हा द्यायची गिअर केव्हा टाकायचा आहे ह्या सर्वांवरती कोण कंट्रोल करत आहे नर्वस सिस्टम म्हणजेच आपला ब्रेन कंट्रोल करतो. ओके तर नर्वस सिस्टम बॉडी फंक्शनला कंट्रोल करण्याचं काम करते. त्याचबरोबर
बॉडी फंक्शनला कंट्रोल करते म्हणजे कशा पद्धतीने, म्हणजे तुम्ही अभ्यासाला बसले लगेच तुमचं मन भरकटतंय, बरोबर, अभ्यासाला बसते एखाद्याच लगेच मन भरकटतंय, म्हणजे ते तुमचा विचार करण्यामुळे होतं ब्रेनमुळे. बट नर्वस सिस्टम त्याला कारणीभूत नसते, त्याला तुम्ही जे विचार करताय ते कारणीभूत असतात. मग म्हणायचं आम्ही अभ्यासाला बसतो बट आमची नर्वस सिस्टम साथ देत नाही, त्याला आम्ही काय करावं असं काय नाही. ओके, ते तुमच्या विचार करण्यावरती असतं. नर्वस सिस्टम बॉडीचे फंक्शन्स कंट्रोल करण्याचं काम करते. सेकंड नंबरचा फंक्शन आहे कंट्रोल इनव्हॉलंटरी फंक्शन. आपल्या शरीरामधील इनव्हॉलंटरी म्हणजे काय रे? इनव्हॉलंटरी म्हणजे अनैच्छिक. इनव्हॉलंटरी म्हणजे अनैच्छिक, म्हणजे आपल्या इच्छेच्या विरुद्ध होणारे काम. आपल्या इच्छेच्या विरुद्ध म्हणजे एखादा रोडवर काम चालू आहे ते आपल्या इच्छेच्या विरुद्ध होत आहे, मग त्याला इनव्हॉलंटरी असं म्हणणार का? नाही, आपल्या शरीरामध्ये होणाऱ्या इनव्हॉलंटरी. नाहीतर म्हणायचं जगामध्ये कोरोना पसरलाय, आमच्या मनाच्या विरुद्ध पसरलाय म्हणजे आमच्या नर्वस सिस्टमने केलंय, असं काही नाहीये. इनव्हॉलंटरी फंक्शन म्हणजे आपल्या शरीरामध्ये होणारे फंक्शन, बट आपल्या शरीरात होत असून सुद्धा ते आपल्या इच्छेच्या विरुद्ध होतात. जसं की आपल्या इच्छेच्या विरुद्ध कुठले फंक्शन होतात बघा, आपण रेस्पायरेशन म्हणजे श्वसन ज्याला आपण म्हणतो, जगण्यासाठी आपल्याला ऑक्सिजनची आवश्यकता आहे. आपण ऑक्सिजन शरीरात घेतो आणि कार्बन डायऑक्साइड शरीराच्या बाहेर टाकतो, त्याला आपण रेस्पायरेशन म्हणतो. मग हे जे रेस्पायरेशन आहे हे रेस्पायरेशन इनव्हॉलंटरी फंक्शन म्हणजे अनैच्छिक. ते आपल्या इच्छेनुसार होतं का? नाही होत. तुमच्या इच्छेनुसार रेस्पायरेशन होतं तुमचं? होतं का? आता तुम्ही म्हणणार आम्ही 2 मिनिटं नाक बंद करून थांबू शकतो, मग आमच्या इच्छेनुसार होत आहे. रात्री झोपल्यानंतर सुद्धा रेस्पायरेशन चालू असतं, तुमच्या इच्छेनुसार चालू आहे का? नाही चालू आहे. तुम्ही त्याला सांगा बरं 2 मिनिटात 10 मिनिटासाठी बंद हो म्हणून, मला थोडं अर्जंट काम आहे 10 मिनिटासाठी बंद हो, थांबणार आहे का ते? नाही थांबणार. ओके, ते इनव्हॉलंटरी फंक्शन आहे. तर त्या इनव्हॉलंटरी फंक्शनला कोण कंट्रोल करतं? नर्वस सिस्टम कंट्रोल करत असते. त्याचबरोबर अजून इनव्हॉलंटरी फंक्शन बघायचं झालं हार्टबीट. आपल्या हार्टमध्ये जो आहे हार्टबीट होता, त्याच्या मदतीने ब्लड सर्क्युलेशन होतं, म्हणजे आपल्या शरीरातील प्रत्येक एक पार्ट पर्यंत ब्लड पोहोचतं. सर्क्युलेशन चॅप्टर मध्ये आपण ते शिकलोय. ओके, तर बघा कंट्रोल इनव्हॉलंटरी फंक्शन आपण बघतोय. हार्ट जो आहे सर्क्युलेशन करतो, ब्लडचं सर्क्युलेशन. ओके, आता हार्ट जो आहे जे हार्टबीट असतात एका मिनिटाला किती होतात रे? 72. बरोबर, बघा एका मिनिटाला जो आहे 72 ठोके होतात हृदयाचे. म्हणजे जे 72 हार्टबीट होतात हे तुमच्या इच्छेनुसार होतात का? किंवा आपल्या सर्वांच्या इच्छेनुसार होतात का? नाही हो. ओके, जर आपण त्याला म्हटलो किंवा तुम्ही त्याला म्हटले की हार्टला तुम्ही ऑर्डर दिली, मी एखाद्या उंच जागेवरती गेले आणि हार्टला म्हटले तर बघ तुला लास्ट वॉर्निंग देतोय, हार्टबीट जो आहे एका मिनिटाला 72 न होता एका मिनिटाला 120 झाले पाहिजे, नाहीतर मी इथून उडी मार. हार्ट ऐकणार आहे तुमचं? ऐकणार आहे का? अजिबात नाही. तो म्हणून मारायची उडी तर मार, तुला काय कशी करायची ते कर, मी जसं चालू आहे तसंच काम कर. आपल्या इच्छेनुसार ते काम करणार आहे का? अजिबात नाही. त्याला म्हणायचं इनव्हॉलंटरी फंक्शन. मग त्या इनव्हॉलंटरी फंक्शन जो आहे त्या इनव्हॉलंटरी फंक्शन्सला कंट्रोल करण्याचं काम कोण करत असतं? नर्वस सिस्टम करत असते. ओके, त्यानंतर नेक्स्ट आहे कंट्रोल व्हॉलंटरी फंक्शन. कंट्रोल व्हॉलंटरी फंक्शन. आता इनव्हॉलंटरी म्हणजे काय? अनैच्छिक. आणि व्हॉलंटरी म्हणजे काय रे? मग ऐच्छिक. व्हेरी गुड. बघा आपल्या शरीराच्या इच्छेनुसार किंवा आपल्या इच्छेनुसार होणार, आपल्या शरीरामध्ये होणारे काही कार्य, पण कसे? आपल्या इच्छेनुसार होणारे कार्य त्याला आपण म्हणतो व्हॉलंटरी फंक्शन. मग आपल्या शरीरामध्ये आपल्या इच्छेनुसार कुठले कुठले काम होतात? कुठले सांगा बरं? चालणं. बरोबर. बघा आता जसं आपण फॉर एक्झाम्पल मी चालतोय, तुमच्या इच्छेनुसार चालतोय का? नाही, माझ्या इच्छेनुसार चालतोय. म्हणजे हे काय झालं? व्हॉलंटरी फंक्शन झालं. मी माझ्या इच्छेनुसार चालतोय. बोलणं कशा पद्धतीने बोलतोय? माझ्या इच्छेनुसार बोलतोय. तुमच्या इच्छेनुसार बोलतोय का? नाही. याला म्हणायचं व्हॉलंटरी फंक्शन, जे आपल्या इच्छेनुसार होतं. बघा आता आपण चालतोय, चालत असताना लगेच पडतो का? चालतोय
चालत असताना लगेच पडतो, म्हणजे 5 मिनिटं तुम्ही चालत गेले सारखे लगेच पडले, परत चालत गेले परत लगेच पडले, असं होतं का सारखं? नाही होत. का नाही होत? कारण की याच्यावरती नर्वस सिस्टम कंट्रोल करत असते, म्हणजे आपला ब्रेन याच्यावरती कंट्रोल करत असतो, म्हणून आपण स्टेबल असतो. हा, आता याच्यामध्ये काही जण असतात जे स्टेबल चालू शकत नाही. कुठले? बरोबर, एवढे. ओके, म्हणजे जे अल्कोहोल ड्रिंक करतात. ओके, अल्कोहोल घेतल्यानंतर ते कसे चालतात रे? तस की एखाद्या फॅशन शो मध्ये चालले, बरोबर की नाही? तर हे जो आहे हे झालं बघा, ते जो आहे ज्यावेळेस एखादा अल्कोहोल घेतलेला जो व्यक्ती आहे तो व्यवस्थित चालत नाही. त्याचं कारण काय असतं? कारण की ती अल्कोहोल ब्रेनला इफेक्ट करते, म्हणजे नर्वस सिस्टमला इफेक्ट करते, त्याच्यामुळे जो आहे तो व्यवस्थित चालू शकत नाही आणि तो व्यवस्थित बोलू शकतोय. ओके, मग चालून कुठं जातो? गटारात, बरोबर. आता बघा, हे जो आहे हे व्हॉलंटरी फंक्शन चालणं, याच्यावरती ब्रेन कंट्रोल करत असतो. जसं बघा, लहान मूल तुम्ही बघितलं असेल, लहान मूल जो आहे, लहान मूल सुरुवातीला चालू शकत नाही, किंवा ज्यावेळेस ते चालायला लागतं त्यावेळेस तो सुरुवातीला चालता खूप वेळेस पडत असतं. त्याचं कारण असं असतं की ज्यावेळेस तो चालायला शिकतोय म्हणजे त्याची नर्वस सिस्टम चांगल्या पद्धतीने ऍक्टिव्ह होते आणि ब्रेन जो आहे ब्रेनची वाढ होते. त्यावेळेस काय होतं? त्याच्या ब्रेनची वाढ होते आणि या चालण्यावरती कोण कंट्रोल करतो? ब्रेन कंट्रोल करतो. मग ज्यावेळेस तो फर्स्ट टाइम चालणं शिकत असतो त्यावेळेस तो पडतो, कारण की अगोदर त्याला चालण्याची सवय नसते, तशी इन्फॉर्मेशन ब्रेनकडे नसते. ओके, तर हे झालं व्हॉलंटरी फंक्शन, म्हणजे जे आपल्या इच्छेनुसार होतात. त्यानंतर नेक्स्ट जो आहे, नेक्स्ट फंक्शन आहे स्टोअर मोर इन्फॉर्मेशन. बघा, नर्वस सिस्टम अजून काय काम करते? स्टोअर मोर इन्फॉर्मेशन, म्हणजे जास्तीत जास्त माहिती साठवून ठेवण्याचं काम कोण करत असतं? नर्वस सिस्टम करत असते. आता नर्वस सिस्टम इन्फॉर्मेशन स्टोअर करून ठेवते. तुम्ही मला आता लाईव्ह बघताय, आता बघितल्यानंतर तुम्ही ओळखता मी कोण आहे, ओळखता की नाही? कशामुळे? अगोदर तुम्ही मला बघितलंय आणि बघितलं त्याचबरोबर नाव माहितीये, त्यानुसार जो आहे तुम्ही इन्फॉर्मेशन काय केली तुमच्या ब्रेन मध्ये स्टोअर करून ठेवले. आता आपले जे तुमचे मित्र मैत्रिणी असतात त्यांना तुम्ही ओळखता. कशामुळे? कारण की त्यांच्या इमेज तुमच्या ब्रेन मध्ये स्टोअर आहे, ते तुमचे मित्र आहे, ही इन्फॉर्मेशन तुमच्या ब्रेन मध्ये स्टोअर आहे. ही कोणामुळे स्टोअर आहे? नर्वस सिस्टम मुळे. त्याचबरोबर जे आपण शिकतो ते सुद्धा आपण स्टोअर करून ठेवतो, हे सुद्धा कशामुळे? नर्वस सिस्टम मुळे. म्हणजे नर्वस सिस्टम जो आहे, नर्वस सिस्टम काय करत असते? इन्फॉर्मेशन स्टोअर करून ठेवण्याचं काम सुद्धा करत असते. ओके, जर इन्फॉर्मेशन स्टोअर करून ठेवली नसती, आता तुम्ही इथून आता सध्या तर तुम्ही घरी आहात. ओके, आता समजा ज्यावेळेस क्लास रेग्युलर सुरू झालाय, रेग्युलर सुरू झाल्यानंतर तुम्ही क्लासला आले, इथून घरी चालले, जर इन्फॉर्मेशन स्टोअर करून ठेवले, आता इन्फॉर्मेशन ब्रेन इन्फॉर्मेशन स्टोअर करून ठेवतोय म्हणून तुम्हाला माहितीये तुमचं घर कुठे आहे, कशा पद्धतीचं आहे, कोण आहे तुमच्यात, कोण कोण तुमच्या घरामध्ये असतं, हे सर्व तुम्हाला माहितीये. जर नर्वस सिस्टमने इन्फॉर्मेशन स्टोअर करून ठेवली नसती तर तुम्ही कोणाच्यातून घरात बसले असते, बरोबर? घरच माहित नसतं कोण कोणाचं, घरच तयार झाले नसते एवढे मोठे. तर हे जो आहे इन्फॉर्मेशन स्टोअर करून ठेवण्याचं काम कोण करतं? नर्वस सिस्टम करत असते. त्यानंतर नेक्स्ट फंक्शन आहे रिसीव्ह अँड अनालिसिस इम्पल्सेस, म्हणजे जे इम्पल्स आहे. आता इम्पल्स म्हणजे काय? म्हणजे आपल्या शरीरामध्ये नर्व्ह सिस्टम जे मेसेज कॅरी करतात त्याला आपण इम्पल्स म्हणतो. आपण ज्याला मेसेज म्हणतो, व्हॉट्सअप, फेसबुक. ओके, तर आपल्या शरीरामध्ये नर्व्ह सिस्टम जे मेसेज कॅरी करते त्याला इम्पल्स म्हणतात. आणि हे जे इम्पल्स आहे हे इम्पल्स रिसीव्ह करायचे आणि अनालिसिस करायचे, त्याला काय म्हटलं आता? सॉरी, हे नर्वस सिस्टमचं फंक्शन आहे. म्हणजे बघा, जसं की तुम्हाला सांगितलं मॉस्किटो बाईट होतोय, बाईट झाला तर इथून जो आहे इथून जो आहे मेसेज काय केला जातोय? ब्रेन पर्यंत पाठवला जातोय. मग ब्रेन त्या मेसेजला काय करतो? रिसीव्ह करतो आणि अनालिसिस करतो, म्हणजे त्याच्यावरती अभ्यास करतोय की एक्झॅक्टली झालं काय. तो बघतो की काहीतरी चावलंय, मग तो हाताला ऑर्डर देतो की काहीतरी चावलंय, त्याला बाजूला सरकव म्हणून.
म्हणजे जे इम्पल्स आहे मेसेज रिसीव्ह करायचे आणि त्याच्यावर त्याचं अनालिसिस करायचं काम कोण करत असतं? नर्वस सिस्टीम करत असते. ओके, जसं की आता मी तुम्हाला नर्वस सिस्टम शिकवतोय, तुम्ही हे बघताय, बघितल्यानंतर जो आहे सर्वात फर्स्ट बघताय त्याचबरोबर ऐकताय, ऐकल्यानंतर ही इन्फॉर्मेशन ब्रेन पर्यंत जाते, नंतर तुम्ही याच्यावरती विचार करताय म्हणजे अनालिसिस करताय. तर हे काम कोण करताय? नर्वस सिस्टीम करते. त्यानंतर नेक्स्ट फंक्शन आहे कोऑर्डिनेशन बिटवीन सेल, टिश्यू अँड बॉडी पार्ट. म्हणजे आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या सेल त्याचबरोबर टिश्यू आणि अदर बॉडीचे वेगवेगळे पार्ट यांच्यामध्ये कोऑर्डिनेशन असतं, म्हणजे समन्वय असतं. जसं की आधी तुम्हाला सांगितलं बघा, आपल्या हाताची लांबी कशी आहे? सारखी आहे दोन्ही पण हाताची. एक हात लांब एक हात पुढासा आहे का? नाही. का बर? कारण की ज्यावेळेस याची वाढ होतीये त्यावेळेस ह्या हातामध्ये असणारा सेल्स त्याचबरोबर टिश्यू आणि ह्या हातामध्ये असणारा सेल्स आणि त्याचबरोबर टिश्यू यांच्यामध्ये काय होतं? कोऑर्डिनेशन होतं आणि त्यानंतर यांची डेव्हलपमेंट होत असते. तर आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या सेल, टिश्यू आणि बॉडी पार्ट यांच्यामध्ये कोऑर्डिनेशन घडवून आणण्याचं काम कोण करत असतं? नर्वस सिस्टीम करत असते. तर हे झाले नर्वस सिस्टमचे फंक्शन. हे फंक्शन नोट डाऊन करून घ्या. ओके, हे नोट डाऊन करून घेतलं. आता आपल्याला नर्वस सिस्टमचे फंक्शन झाले. आता आपल्याला बघायचं आहे नर्वस सिस्टमचे टाइप्स. किती टाइप्स आहे? 3 टाइप्स. सीएनएस, पीएनएस, एएनएस. म्हणजे सेंट्रल नर्वस सिस्टम, पेरिफेरल नर्वस सिस्टम आणि ऑटोनॉमिक नर्वस सिस्टम. तर याच्यामध्ये सर्वात फर्स्ट आपण शिकणार आहोत सीएनएस म्हणजे सेंट्रल नर्वस सिस्टम. बघा, सेंट्रल नर्वस सिस्टम सीएनएस याच्याबद्दल सुद्धा आपण शिकलोय, म्हणजे 9वीला तुम्ही शिकले आहात. ओके, आता आपण परत डीप मध्ये त्याच्यापेक्षा जास्त प्रमाणात आणि डीप मध्ये शिकणार आहोत. तर बघा, सीएनएस जो आहे सेंट्रल नर्वस सिस्टम इज कन्सिस्ट ऑफ ब्रेन अँड स्पायनल कॉर्ड. म्हणजे बघा, जे सेंट्रल नर्वस सिस्टम आहे ही कशापासून बनलेली असते? ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड पासून. म्हणजे आपला मेंदू आणि त्याचबरोबर आपला जो पाठीचा कणा आहे, हा जो स्पायनल कॉर्ड आहे, स्पायनल कॉर्ड आणि ब्रेन हे दोन्ही मिळून काय असतं? सेंट्रल नर्वस सिस्टीम असते. म्हणजे सेंट्रल नर्वस सिस्टम मध्ये आपल्याला कशाचा स्टडी करायचा आहे रे? ब्रेनचा आणि स्पायनल कॉर्डचा अभ्यास आपल्याला याच्यामध्ये करायचा आहे. आता ब्रेन, हे तर आपण ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड शिकणार आहोत. त्याच अगोदर आपल्याला याच्यामध्ये बघायचंय मेनिंजस बद्दल. बघा, मेनिंजस म्हणजे काय असतं? मेनिंजस म्हणजे काय? द प्रोटेक्टिव्ह लेयर ऑफ ब्रेन अँड स्पायनल कॉर्ड इज नोन ऍज मेनिंजस. म्हणजे आपला मेंदू आणि जो आपला पाठीचा कणा आहे यांना प्रोटेक्शन साठी एक लेयर असतो, त्याला म्हणतात मेनिंजस. दोघांना सुद्धा प्रोटेक्ट करतो, ब्रेनला सुद्धा आणि स्पायनल कॉर्डला सुद्धा. यांना प्रोटेक्ट करणारे जे लेयर असतात त्याला आपण मेनिंजस असं म्हणत असतो, त्या लेयरला. ओके, तर हे जे लेयर आहे हे लेयर टोटली 3 प्रकारचे. मेनिंजस जो आहे 3 प्रकारचे आहे. त्याच्यामध्ये सर्वात पहिला आहे ड्युरा मॅटर, दुसरा आहे अरेक्नॉइड मॅटर आणि तिसरा आहे पिया. बघा, ब्रेनला प्रोटेक्ट करण्यासाठी हे 3 लेयर असतात. आता आपला ब्रेन जो आहे, ब्रेन या क्रॅनियम मध्ये असतो, म्हणजे कवटीच्या आतमध्ये. ही कवटी आहे, त्याच्या आतमध्ये काय असतं? ब्रेन असतो. ओके, ब्रेन हा आपल्या शरीरातील सर्वात महत्वाचा अवयव आहे. तो पूर्ण बॉडीवरती कंट्रोल करतोय, म्हणजे पूर्ण ऑर्गनचा बॉक्स आपण त्याला म्हणत असतो. म्हणून जो त्याला प्रोटेक्शन साठी जास्त प्रमाणात लेयर्स असतात. जसे की सर्वात फर्स्ट क्रॅनियम असतो, जे कवटी असते, जी की इझिली ब्रेक होत नाही. ओके, सर्वात फर्स्ट क्रॅनियम असतं आणि क्रॅनियमच्या नंतर हे 3 लेयर असतात. जसे की सर्वात पहिला आहे ड्युरा मॅटर, पहिला लेयर. त्याच्यानंतर मध्ये असतो दुसरा अरेक्नॉइड मॅटर, आणि त्याच्यानंतर आतमध्ये असतो तिसरा लेयर, त्याला आपण म्हणतो पिया मॅटर.
हे 3 लेयर असतात. म्हणजे बघा ब्रेनला प्रोटेक्ट करण्यासाठी सर्वात फर्स्ट काय आहे, हेअर तर आहे, त्याच्यानंतर स्किन आहे, त्याच्यानंतर मध्ये काय आहे, क्रॅनियम म्हणजे आपली कवटी, त्याच्यानंतर कवटीच्या आतमध्ये क्रॅनियमच्या आतमध्ये हे 3 लेयर. सर्वात बाहेरचा त्याला म्हणतात ड्युरामॅटर, त्याच्यामध्ये एक लेयर असतो त्याला म्हणतात अरेग्नॉइड मॅटर, आणि त्याच्यानंतर त्याच्या आतमध्ये एक लेयर असतो त्याला म्हणतात पिया मॅटर, आणि नंतर त्याच्यामध्ये काय असतो, ब्रेन असतो. एवढे प्रोटेक्शन साठी लेयर असतात, सिक्युरिटी गार्ड असते त्यासाठी. ओके, कारण की तो कोण आहे, बॉस आहे सर्वांचा. ओके, मग यामध्ये जो आहे म्हणजे जर एखाद्या वेळेस आपल्याला इंजुरी झाली, एक्सटर्नल इंजुरी जर झाली ब्रेनला, ओके, म्हणजे जो हेड पार्ट आहे त्या हेड पार्टला जर इंजुरी होत असेल तर त्याला प्रोटेक्ट करण्यासाठी हे लेयर असतात. म्हणजे सर्वात फर्स्ट जर तुमच्या डोक्याला मार लागतोय किंवा कोणाच्या डोक्याला जर मार लागतोय तर मार लागल्याच्या नंतर सर्वात फर्स्ट त्याला प्रोटेक्ट कोण करतं, क्रॅनियम, जे की इझिली ब्रेक होत नाही. जर खूप जोराचा मार लागला तर क्रॅनियम काय होणार, ब्रेक होणार. मग क्रॅनियम ब्रेक झालं म्हणजे लगेच ब्रेनला इफेक्ट होणार नाही. त्याच्यानंतर 3 लेयर असतात. सर्वात फर्स्ट असतो ड्युरामॅटर, म्हणजे क्रॅनियम ब्रेक होणार, नंतर असतं ड्युरामॅटर, ते प्रोटेक्ट करणार. ते जर ब्रेक झालं तर नंतर असतं अरेग्नॉइड मॅटर, ते पण जर ब्रेक झालं तर नंतर असतं पिया मॅटर. आणि हे लेयर फक्त असेच नसतात, याच्यामध्ये जी जागा आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे फ्लुइड असतात, त्याच्याबद्दल आपण बघणार आहोत. ओके, त्याच्यामध्ये फ्लुइड असतात, त्या फ्लुइड त्याला काय करतात, प्रोटेक्ट करत असतात. आता बघा जो ड्युरामॅटर आहे, ड्युरामॅटरचं दुसरं नाव, त्याला दुसरे नाव सुद्धा आहे, लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला सीईटी नीट साठी महत्वाचे आहे. बघा ड्युरामॅटर जो आहे, ड्युरामॅटरला म्हणतात हार्ड मदर. ड्युरामॅटरचं दुसरं नाव काय आहे, हार्ड मदर. त्याला हार्ड मदर असं म्हटलं जातं. हार्ड मदर का बरं म्हणतात, कारण की हा सर्वात बाहेरचा लेयर आहे आणि तो काय असतो, थिक असतो, जाड असतो. याच्या इन्फॉर्मेशन मी नंतर लिहून देईल. ओके, त्याला हार्ड मदर म्हणतात. त्यानंतर अरेग्नॉइड मॅटर जो आहे, या अरेग्नॉइड मॅटरला म्हणतात स्पायडर वेब. याला काय म्हटलं जातं, स्पायडर वेब. याला स्पायडर वेब यासाठी म्हणतात कारण की याच्या आतमध्ये म्हणजे हा जो लेयर आहे हा जे कोळ्याचं जाळं असतं याच्यासारखं असतं. हे जे कोळ्याचं जाळं आहे हे याच्यासारखं, कोळ्याच्या जाळासारखा हा लेयर असतो, म्हणून याला काय म्हटलं जातं, स्पायडर वेब असं म्हटल्या जातं. ओके, आणि त्याचबरोबर नेक्स्ट लेयर जो आहे, नेक्स्ट लेयर आहे पिया मॅटर, ज्याला म्हटलं जातं सॉफ्ट मदर. आणि याला सॉफ्ट मदर यासाठी म्हणतात कारण की हा जो आहे हा ब्रेनच्या अतिशय जवळ असतो आणि तो सॉफ्ट असतो, म्हणजे मऊ असतो. ब्रेनला जर इथपर्यंत इंजुरी झाली तर ह्या लेअरमुळे ब्रेनला कुठल्याही पद्धतीचा आघात होऊ नये म्हणून त्या ठिकाणी तो लेअर असतो. ओके, तर हा जो आहे आतमधला पिया मॅटर, हा जो ब्रेनच्या अतिशय जवळ असतो म्हणून याला म्हणतात सॉफ्ट मदर. ओके, आता सर्वात फर्स्ट जो आहे, हे एवढे जे पॉइंट आहे हे पॉइंट लिहून घ्या. त्याच्यामध्ये ही डायग्राम पण काढू, किंवा डायग्राम काढू द्या, डायग्राम आपण परत एकदा करून व्यवस्थित ते बनणार आहोत. आता लिहिण्यासाठी वेळ नाही देऊ शकत, व्हिडिओ पॉज करायचा आहे आणि पॉज केल्यानंतर लिहून घ्यायचं. ओके, झालंय का? बघा आपण आज नर्वस सिस्टम बद्दल बघितलं, नर्वस सिस्टमचे फंक्शन बघितले, त्याचबरोबर सीएनएस जो आहे, सीएनएस आपण सुरुवात केलाय, त्याच्यामध्ये आपण मेनिंजर्स बद्दल बघतोय. ओके, तर आता 3 प्रोटेक्टिव्ह लेयर बद्दल आपण बघत होतो. मेनिंजर्सची डेफिनेशन काय, द प्रोटेक्टिव्ह लेयर ऑफ ब्रेन अँड स्पायनल कॉर्ड इज नोन ऍज मेनिंजर्स. त्याला आपण मेनिंजर्स असं म्हणत असतो. आता हे जे मेनिंजर्स आहे त्या मेनिंजर्स बद्दल आणि मेनिंजर्सची डायग्राम आपल्याला बघायची. मेनिंजर्स आता सर्वात फर्स्ट जो आहे डायग्रामॅटिक मध्ये आपण ते 3 लेयर बघूया. मेनिंजर्स म्हणजे जो आहे 3 लेयर असतात. पहिला त्याला आपण म्हणतो ड्युरामॅटर, दुसरा अरेग्नॉइड मॅटर,
आणि तिसरा आहे पिया मॅटर. आता बघा हे 3 लेयर मिळून काय तयार होतं, मेनिंजस तयार होतं. आता बघा हे जे 3 लेयर आहे कशा पद्धतीचे असतात, एक डायग्राम मध्ये आपण बघूया. हे डायग्राम सर्वांनी ड्रॉ करायचे. जे जे पॉइंट तुम्हाला लिहिण्यासाठी किंवा ड्रॉ करण्यासाठी सांगितले ते सर्वांनी ड्रॉ करायचे, लिहायचे. हे सर्व चेक होतील तुमचे. बघा आता जो आहे 3 लेयर बद्दल, ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड. म्हणजे बघा त्याच्या आतमध्ये त्या ठिकाणी काय असतो, ब्रेन असतो. आतमध्ये ब्रेन असतो. ओके, तर याला जो आहे ब्रेनला प्रोटेक्शन साठी 3 लेयर असतात. त्याला आपण मेनिंजस म्हणतो. पण बघा सर्वात बाहेरचा जो लेयर आहे त्याला म्हणतात ड्युरा मॅटर. म्हणजेच याचं दुसरं नाव सुद्धा लक्षात ठेवायचं, हार्ड मदर. हार्ड मदर. ओके, त्याच्यानंतर त्याच्या आतमधला जो लेयर आहे त्याला म्हणतात अरेग्नॉइड मॅटर. अरेग्नॉइड मॅटर म्हणजे याचं दुसरं नाव आहे स्पायडर वेब. ओके, त्याच्यानंतर आतमधला तिसरा जो लेयर आहे या तिसऱ्या लेयरला म्हणतात पिया मॅटर. म्हणजेच याचं दुसरं नाव आहे सॉफ्ट मदर. सॉफ्ट मदर, हार्ड मदर म्हणजे सॉफ्ट आई आणि हार्ड आई असं त्याचा अर्थ काढू नका. ओके, सॉफ्ट मदर आणि हार्ड मदर यासाठी म्हटलं आता कारण की हा टणक असतो आणि हा सॉफ्ट असतो, म्हणून त्याला तशा पद्धतीने नावं देण्यात आलेली आहे. ओके, ही डायग्राम ड्रॉ करायची आहे. त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला स्पेस दिसतोय. सर्वात बाहेरचा जो लेयर आहे त्याला आपण म्हणतो ड्युरा मॅटर. त्याच्यानंतरचा जो लेयर आहे त्याला आपण म्हणतो अरेग्नॉइड मॅटर. त्याच्यानंतरचा जो लेयर आहे त्याला आपण म्हणतो पिया मॅटर. बट ह्या लेयर मध्ये 2 स्पेस आहे, ड्युरा मॅटर आणि अरेग्नॉइड मॅटर. याच्यामध्ये या ठिकाणी स्पेस दिसतोय. त्यानंतर अरेग्नॉइड मॅटर आणि पिया मॅटर याच्यामध्ये या ठिकाणी स्पेस आहे. या स्पेसला नावं आहे. ही नावं सीईटीच्या आणि नीटच्या एक्झाम मध्ये विचारली जातात, व्यवस्थित लक्षात ठेवा. बघा ड्युरा मॅटर आणि अरेग्नॉइड मॅटर म्हणजे पहिले जे 2 लेयर आहेत त्याच्या मधली जी जागा आहे त्याला म्हटलं जातं सब. त्याचं नाव आहे सब ड्युरल स्पेस. त्याला म्हणतात सब ड्युरल स्पेस. ओके, त्यानंतर जो आहे अरेग्नॉइड मॅटर आणि पिया मॅटर त्याच्यामध्ये ही जी जागा आहे याला म्हटलं जातं सब अरेग्नॉइड स्पेस. ओके, आता ही डायग्राम ड्रॉ करायची आणि हे नाव सर्व याच्यामध्ये लिहून घ्यायचे व्यवस्थित. ओके, झाले ते डायग्राम ड्रॉ करून. डायग्राम आपल्याला रफ करायचे आहे. आता याच्यामध्ये जे मॅट्रिक्स आहे त्याच्याबद्दल नोट्स लिहून घ्या सर्वात फर्स्ट. आपण पुढच्या स्पेस बद्दलचा आणि त्याच्यामध्ये असणारे अजून काही पॉइंट्स आपल्याला बघायचे आहे. तर बघा सर्वात फर्स्ट मेनिंजस म्हणजे आपण बघितलं 3 ब्रेनचे प्रोटेक्टिव्ह लेयर म्हणजे त्याला आपण काय म्हणत असतो, मेनिंजस म्हणत असतो. त्याच्यामध्ये पहिला लेयर आहे कुठला, ड्युरा मॅटर. ड्युरा मॅटर म्हणजे काय असतं बघा, ड्युरा मॅटर जो आहे ड्युरा मॅटर म्हणजे काय, इट इज ऑल्सो नोन ऍज हार्ड मदर. याचं दुसरं नाव काय आहे, हार्ड मदर आहे.
त्याला हार्ड मदर म्हटलं जातं. का? कारण की हा आउटर मोस्ट लेअर. म्हणजे नेक्स्ट पॉइंट लक्षात ठेवायचा, इट इज आउटर मोस्ट अँड थिक लेअर ऑफ मेनिंजस. बघा, सर्वात फर्स्ट ड्युरामॅटर. ड्युरामॅटरचं दुसरं नाव हार्ड मदर असं आहे कारण की तो सर्वात बाहेरचा आणि जाड लेअर आहे. तो जो आहे सर्वात बाहेर असतो आणि त्याचबरोबर कसा आहे, जाड आहे, म्हणून त्याला काय म्हटलं जातं, हार्ड मदर असं म्हटलं जातं. हा ब्रेनचा प्रोटेक्टिव्ह लेअर आहे. दुसरा लेअर ज्याला म्हटलं जातं अरेक्नॉइड मॅटर. अरेक्नॉइड मॅटर जो आहे, अरेक्नॉइड मॅटरचं दुसरं नाव, इट इज ऑल्सो नोन ऍज, त्याचं दुसरं नाव आहे स्पायडर वेब. त्याला स्पायडर वेब म्हटलं जातं. स्पायडर वेब याला यासाठी म्हणतात कारण की आज कोळ्याचं जे जाळं असतं, ओके, त्याच्यासारखं असतो. म्हणजे हा जो आहे वेबी लाईक असतो. वेबी लाईक आली कसं आहे, वेबी लाईक. ओके, म्हणून जो आहे त्याला स्पायडर वेब म्हटलं जातं. आणि त्याचबरोबर हा मिडल लेअर आहे, मिडलला प्रेझेंट असणारा लेअर. त्यानंतर थर्ड नंबरचा लेअर ज्याला म्हणतात पिया मॅटर. हा जो आहे पिया मॅटर, पिया मॅटर जो आहे, पिया मॅटरचं दुसरं नाव आहे सॉफ्ट मदर. बघा, पिया मॅटरला काय म्हटलं जातं, सॉफ्ट मदर म्हटलं जातं. पिया मॅटरला सॉफ्ट मदर का म्हणतात, कारण की हा सर्वात आतमध्ये असतो आणि त्याचबरोबर थीन असतो. म्हणजे हा पातळ असतो, मऊ असतो, सॉफ्ट असतो, म्हणून जो आहे त्याला काय म्हटलं जातं, सॉफ्ट मदर असं म्हटलं जातं. तर डायग्राम कडे झाले, त्याच्यामध्ये हे जे मॅटर्स आहे त्या मॅटर्सचे हे जे पॉइंट लिहून घ्या, नोट डाऊन करून घ्या. ओके, बघा आता याच्यामध्ये आपण स्पेस बद्दल बघितलं. हे झाले 3 लेअर, ब्रेनला प्रोटेक्ट करण्यासाठी असणारे हे 3 लेअर. ओके, ब्रेनला आणि स्पायनल कॉर्डला. त्याचबरोबर याच्यामध्ये स्पेस आहे. बघा, यांच्यामध्ये काय आहे, स्पेस आहे, 2 स्पेस आहे. पहिला जो आहे, पहिला स्पेस त्याला म्हटलं जातं सब ड्युरल स्पेस. पहिला स्पेस जो आहे त्याला आपण काय म्हणतो, सब ड्युरल. बघा या ठिकाणी दिसतोय हा जो स्पेस आहे, या ठिकाणी हा मधला जो स्पेस आहे त्याला काय म्हणायचं, सब ड्युरल स्पेस. आता याला सब ड्युरल स्पेस यासाठी म्हणतात कारण की तो ड्युरा मॅटर आणि अरेक्नॉइड मॅटरच्या मध्ये असतो. अरेक्नॉइड मॅटर आणि ड्युरा मॅटरच्या मध्ये, म्हणजे इट इज प्रेझेंट इन बिटवीन ड्युरा मॅटर अँड अरेक्नॉइड मॅटर. आपण त्याच्यामध्ये नोट डाऊन करून घ्यायचा. It is present in between dura matter and arachnoid matter. ड्युरा मॅटर आणि अरेक्नॉइड मॅटर या 2 मॅटरच्या मध्ये असणारा हा जो स्पेस आहे, या स्पेसला आपण म्हणतो सब ड्युरल स्पेस. ओके, त्यानंतर जो आहे नेक्स्ट जो आहे दुसरा जो स्पेस आहे तो असतो सब अरेक्नॉइड स्पेस. सब अरेक्नॉइड स्पेस. सब अरेक्नॉइड स्पेस म्हणजे काय, द स्पेस प्रेझेंट इन बिटवीन अरेक्नॉइड मॅटर अँड पिया मॅटर. म्हणजे अरेक्नॉइड मॅटर आणि पिया मॅटर या 2 मॅटरच्या मध्ये हा जो स्पेस आहे, या स्पेसला आपण म्हणत असतो सब अरेक्नॉइड स्पेस. ओके, म्हणजे याच्यामध्ये काय पॉइंट येणार, इट इज प्रेझेंट इन बिटवीन अरेक्नॉइड मॅटर अँड पिया मॅटर, इज नोन ऍज सब अरेक्नॉइड स्पेस. ओके, बघा ही डायग्राम. त्यानंतर याच्यामध्ये असणारे 3 लेअर आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये असणारे 2 स्पेस, हे खूप महत्वाचे आहे. या स्पेस वरती आतापर्यंत खूप साऱ्या वेळेस नीटला क्वेश्चन्स आलेले आहेत, सीईटी ला सुद्धा आहे.
ओके, म्हणून हे पॉइंट व्यवस्थित लक्षात ठेवा आणि जो आहे नोट डाऊन करून घ्या. आता तुम्ही घरीच आहात. ओके, एकदा जर समजलंय परत एकदा व्हिडिओ बघा. जर काही प्रॉब्लेम आले तर सरांना मेसेज करा, ते आमच्यापर्यंत पोहोचवतील किंवा ऍप वरती तुम्ही जो आहे जे काही प्रॉब्लेम्स असतील ते डिस्कस करू शकता. तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह आउट होतील. ओके, बाकीचं आपण नंतर